माजी खासदार नवनीत राणा थोडक्यात बचावल्या। नवनीत राणांच्या अंगावर खुर्च्या फेकण्याचा प्रयत्न करण्यात आला। अमरावतीच्या दर्यापूरमध्ये खिल्लार गावात नवनीत राणांची प्रचार सभा होती आणि तेव्हा या सभेत मोठा राडा झाला। काय घडलं नेमकं अमरावतीमध्ये पाहूया। राणांच्या सभेत राडा। राणांवर हल्ला, ठाकरेंवर निशाणा। चौघे ताब्यात, 45 जणांविरोधात गुन्हा। राणा आणि ठाकरेंमध्ये पुन्हा वाद पेटलाय। याला कारण आहे ते अमरावतीच्या दर्यापूरमधील नवनीत राणांच्या सभेत झालेला राडा। भाजप नेत्या नवनीत राणा यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न झाला। नवनीत राणा यांच्या अंगावर खुर्च्या फेकण्यात आल्या। सुरक्षा रक्षकांनी प्रसंगावधान राखत राणांच्या दिशेने येणाऱ्या खुर्च्या रोखल्या। नवनीत राणा यांची सभा उधळण्याचाही प्रयत्न झाला। या घटनेनंतर भाजप आक्रमक झाली असून खल्लार ठाण्यात नवनीत राणा यांच्या नेतृत्वात ठिय्या करण्यात आला। नेमका काय प्रकार घडलाय पाहूया। अमरावतीच्या दर्यापूरमध्ये खल्लार गावात नवनीत राणांची सभा होती। नवनीत राणांच्या प्रचार सभेदरम्यान मोठा राडा झाला। नवनीत राणांच्या अंगावर खुर्च्या फेकण्यात आल्या। नवनीत राणा थोडक्यात बचावल्या। या प्रकरणी चौघांना ताब्यात घेण्यात आलं असून 45 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय। नवनीत राणांना यापूर्वीही अनेक धमक्या मिळाल्या। 10 ऑक्टोबरला नवनीत राणा यांना धमकीचं पत्र आलं होतं। यामध्ये 10 कोटीच्या खंडणीची मागणीही करण्यात आली। दरम्यान सभेतील हल्ल्यानंतर राणांनी हल्लेखोरांना तत्काळ अटक करण्याची मागणी केली आहे। त्यांनी एवढंच म्हटलं फक्त की आम्ही जाणार आहे। त्यांनी उचलला खुर्च्या आणि फेकणं आणि मारणं सुरू केला। त्यांनी पूर्ण असा घेरला आणि मला शिवीगाळ करून माझ्यावर थुकले आणि आता आम्ही गुन्हा दाखल केला आहे। रात्रभरेपर्यंत जर त्यांना अटक नाही झाली, इथे वेगळं चित्र पूर्ण अमरावतीमध्ये जेवढा हिंदू समाज आहे सगळे एकत्रित राहील। तर या घटनेला आता राजकीय वळण लागलंय। नवनीत राणा यांनी हल्ला प्रकरणावरून अप्रत्यक्षपणे उद्धव ठाकरेंवर आरोप केलाय। ज्या प्रचार सभेत राडा झाला ते गाव उद्धव ठाकरेंच्या पक्षाच्या तालुका अध्यक्षाचं गाव होतं, असा आरोप नवनीत राणा यांनी केलाय। तुम्ही जर पाहिलं तर तो गाव उद्धव ठाकरेजींचे तालुका अध्यक्षाचं गाव आहे। स्पष्ट आहे की ज्यांचे तालुका अध्यक्ष आहे आणि आज उद्धव ठाकरेजी हे बाळासाहेब उद्धव ठाकरे नाही, हे जनाब उद्धव ठाकरेजी झाले। आणि याच्यातून स्पष्ट काल दिसलं की त्यांची जी चिड होती आम्हाला घेऊन, आमच्या विचाराला घेऊन, ते स्पष्ट काल त्याचं एक दृश्य पूर्ण महाराष्ट्र आणि देशाने दिलेलं आहे। जर त्यांची भाषा असन कापण्याची तर आमची भाषा त्याच पद्धतीने राहील। आम्ही शांतनी बसणार आहे। गेल्या काही महिन्यात अमरावतीत सातत्यानं धार्मिक ध्रुवीकरणाच्या जोरावर राजकारण रंगताना पाहायला मिळतंय। लोकसभा निवडणुकीपूर्वीही अमरावतीत 2 गटात राडा झाला। आता पुन्हा राणांवरील हल्ल्यानं अमरावतीसह खल्लार गावाला छावणीचं स्वरूप आलंय। अशा तणावपूर्ण परिस्थितीत मतदार कोणाच्या पारड्यात कौल देणार आणि अमरावती शांत कोण ठेवणार हेच पाहायचं। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही।